नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आम्ही पिल्लूला 1.5 महिना झाला होता, त्यामुळे सटवाई करण्यासाठी जाणार आहोत। आणि सटवाई कशी करायची असते, कोणी करायची असते, नैवेद्याला काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहे। सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा। तर इथे लवकरच पिल्लूला आंघोळ घातली होती आणि झोळीमध्ये टाकून झोपून दिलं होतं आणि ती झोपेपर्यंत आम्ही बाकीची कामं आवरून घेतली। इथे आईने नैवेद्य बनवला होता। नैवेद्याला काय असतं ते सांगते। तांदूळ कुंदराची भाजी असते, 5 नैवेद्य असतात, 5 दिवे असतात कणकीचे उकडलेले, डाळ भात, फुटाणे आणि गुळ असतो। हा देवीचा नैवेद्य असतो। आता इथे डाळ भात थोडासा आम्ही जास्त घेतला होता, तिथे देवीच्या समोर बसून आपल्याला 2 घास खावे लागतात अशी म्हण आहे, त्यामुळे बरं हा नैवेद्य झालेला होता। बाकीचं पण सामान काय लागतं हेही सांगते। गोपाळ पाळणा आहे हा, जो तुम्हाला फुलांच्या दुकानी मिळून जाईल किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता। त्यानंतर फुलं, पान, बेल, त्यानंतर विडाची पानं आहेत, वंटीचं सामान आहे, लिंबू आहे, त्यानंतर दिवे लावण्यासाठी वाती घेतलेल्या आहेत, शेंदूर घ्यायचा आहे, 2 अगरबत्ती, माचीस, हळद, कुंकू, अष्टगंध, त्यानंतर नारळ घेतलेला आहे आणि या बॉटलमध्ये तेल आहे, जे आपल्याला दिवे घेतले ते तिथे लावायचे असतात त्यासाठी बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे। फुटाणे घ्यायचे आहेत, गूळ घ्यायचा आहे। तर हे सगळं सामान पॅक करून आम्ही निघालो होतो। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला देवीची वंटी भरून घ्यायची आहे। हळदी कुंकू व्हायचं देवीला, वंटी भरून घ्यायची। इथे आईने नैवेद्य पण लावून घेतले होते। नैवेद्य जे आपण आणले होते ते 5 नैवेद्यांवरती 5 दिवे ठेवायचे आहे, डाळ भात ठेवायचा आहे, भाजी, फुटाणे, गूळ हे सगळं ठेवायचं आहे। देवीची पूजा करून घ्यायची आहे। देवीला शेंदूर लावायचा आहे। शेंदूरची पावडर होती, त्याला तेलामध्ये मिक्स करून देवीला लावायचं आहे। तर ते जो बाळ गोपाळ पाळणा आणला होता तो तिथेच आपल्याला अडकवायचा असतो देवीच्या तिथे। तर अशा पद्धतीने आमच्या इकडे पद्धत आहे, जशी ती तुम्हाला सांगितली आहे। सटवाई कशी करतात ते प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असू शकते किंवा याच्यामध्ये पण काही तुम्हाला जर वाटलं असेल की काही राहिलेलं आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आय होप तुम्हाला जितकी युजफुल माहिती असेल तेवढी मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट पण करा। चला पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये आपण नक्की भेटूयात। तोपर्यंत बाय।